नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्र मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? कारण आमच्या चेहऱ्यावरचं हास्य तुम्हाला बरंच काही सांगून जात असेल. खूप सामने आम्ही बघितलेले आहेत आणि रोमांचकारक सामने बघितलेले आहेत. परंतु आजच्या सामन्याचं एक वेगळं महत्त्व होतं. भारतीय संघ तुफान लयीत खेळत नव्हती. त्यामुळे पोटात थोडीशी गुदगुदी होत होती, की आता काय होणार, आता काय होणार? परंतु सगळ्या गोष्टी भारतीय संघ आउटस्टँडिंग क्रिकेट खेळलेला नसून सुद्धा भारतीय संघाने वेस्ट इंडिजवरती विजय मिळवलेला आहे, उपांत्य फेरीत प्रवेश केलेला आहे आणि भारतीय संघ आणि सुनंदन लेले आणि प्रकाश वाकणकर आता मुंबईला जाणार आहेत. प्रकाश, वातावरण आज काय होतं रे? कारण ज्या माणसानी आपलं राष्ट्रगीत लिहिलं, रवींद्रनाथ टागोरजी, पहिल्यांदा त्यांना वंदन करूयात. आणि त्यांच्या भूमीमध्ये आज जेव्हा 70,000 लोक तालासुरामध्ये आणि बंगाली ॲक्सेंटमध्ये हे राष्ट्रगीत गात होते, माझ्या तरी अंगावरती रोमांच आले. तू काय म्हणशील? अगदी खरी गोष्ट आहे. मी मुद्दामून खाली गेलो होतो क्राऊडमध्ये बसायला जेव्हा आपला राष्ट्रगीत झालं. पण मला नंदू त्याच्याही पेक्षा जास्त आनंद, आणि तो मी खाली नाही अनुभवू शकलो कारण मी कॉमेंट्री करत होतो त्यावेळेला. परंतु कॉमेंट्री बॉक्समध्ये असताना सुद्धा जे शेवटी वंदे मातरम गायलं गेलं स्पॉन्टेनियसली, उत्स्फूर्तपणे, कोणी डीजेनी म्हणलं नाही, कोणी काही केलं नाही, पण पूर्ण 60-65,000 70,000 जेवढी लोक होती त्यांनी एकत्र येऊन वंदे मातरम गायलं. ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्यांनी शहारा येतो रे. अगदी. कुठेतरी वाटतं की ज्या गोष्टी देशाला एकत्र आणतात ना, त्याच्यामध्ये क्रिकेट एक फार मोठी गोष्ट आहे. काल आपण जे जम्मू आणि काश्मीरच्या विजयाबद्दल बोललो, हो. आणि हे ते बघता आज जे घडलंय इथे ईडन गार्डन्सवर, ते नक्कीच खूप 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 काळासाठी मनात राहील. प्रकाश, माझं मंगळसूत्र आणि तुझं मंगळसूत्र वेगळं आहे. कारण हे जर का तुम्ही पाहिलं, या माणसाच्या गळ्यात जे मंगळसूत्र आहे त्याच्यावरती फील्ड ऑफ प्ले लिहिलेलं आहे. याचं कारण असं आहे, BBC साठी साहेब कॉमेंट्री करतात, त्यामुळे त्यांना खाली जाऊन विकेट बघता येतं. खेळपट्टी ज्या पद्धतीची होती, दव पडायची शक्यता होती, म्हणून सूर्यकुमार यादवनी पहिली बॉलिंग करायचा निर्णय घेतला. पण काय रे, आपल्या फिल्डिंगबद्दल प्रकाश काय म्हणायचं? नाही म्हणजे मला आपल्या खेळायचे दिवस आठवतात. आपण काय ऑफकोर्स या लेवलवर खेळलो नाही, पण अशी जर फिल्डिंग आपल्या कुठल्या संघाने केली असती तर कुठलेही आपले कोच यांनी मला वाटतं एक 6 महिन्यासाठी नुसतं गोल गोल फिरायला लावलं असतं हो फील्डवर. हो हो इतकी म्हणजे बालिक चुका झालेल्या आहेत हो आज. हो. आणि जर ह्याचं करेक्शन नाही झालं तर फार मोठी किंमत चुकवायला लागेल. ऑलरेडी माझ्या मते 25-30 धावा आपल्या फिल्डिंगमुळे जास्त गेल्या. वाईड्स आपलेही 7 होते, त्यांचेही 7 होते, म्हणजे आपण ॲक्च्युली 21 ओव्हरच्या पेक्षा जास्त बॉलिंग केली. त्यांनी फरक पडतो. आणि मला वाटतं बॅटिंगमध्ये सुद्धा सुनंदन ठीक आहे. आज संजू सॅमसननी आपल्या जीवनातली माझ्या मते सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात Best. मोठी इनिंग खेळलाय. कदाचित त्याला म्हणतात ना इंग्रजीमध्ये एक डिफायनिंग मुवमेंट येते, हो, कधीतरी एक असा हो. क्षण येतो की जिथे तुम्ही काहीतरी करता आणि तो एक स्विच फ्लिप होतो हो. आणि तो एकदम एका वेगळ्या ट्रॅजेक्टरीवर नेतो. संजूच्या बाबतीत तसं व्हावं हीच माझी त्याच्या देवाचरणी प्रार्थना आहे की हे व्हावं. कारण त्या मुलाचं टॅलेंट ह्याच्यामध्ये कधीही शंकाच शंका नव्हती, नव्हती. शंकाच फक्त नव्हती. तो परफॉर्मन्स आणि कन्सिस्टन्सी याच्या हे बाबतीत. बद्दल प्रश्न होते. हो. आणि आता त्याच्याकडे 2 सामने आहेत हो, पोटेन्शियली हो, हो. ती कन्सिस्टन्सी कंटिन्यू दाखवायला. प्रकाश, बॉलिंग बद्दल जर का बोलायचं झालं तर फिल्डिंग तर खराब आपली झालीच, पण त्याच्यामध्ये बॉलिंग करत असताना सुद्धा आज जी पद्धतीने टीम निवडलेली होती वेस्ट इंडिजनी, मला ते जरा साऊथ आफ्रिकेसारखं गणित वाटलं की फार डोक्याने निवडली होती. काही तडाखेबाज बॅट्समनला त्यांनी बाहेर ठेवलं. रॉस्टन चेसला त्यांनी ओपनिंगला आणलं आणि त्यांच्याकडे दणकेबाज बॅट्समनही होते आणि खरेखुरे ऑलराऊंडर पण होते. पण आज माझ्या पोटात खरं गोळा कधी आला होता माहितीये? हेटमायर ज्या पद्धतीने बॅटिंग करायला लागला होता ना प्रकाश, आई शपथ घाबरायला झालं होतं. हो. आणि तो तसा बॅट्समन आहेच की तो ही टेक्स द गेम अवे फ्रॉम यू. आणि त्या डिसिजनवर नक्कीच खूप चर्चा होणार आहे, कारण कॅमेरा अँगल्स आणि 2 डायमेन्शनल व्ह्यूइंग ह्या सगळ्यामध्ये कधी कधी असं वाटतं की तो बॉल दूर होता की काय. परंतु जे काय घडलं ते एका तऱ्हेने बरोबर घडलं असं म्हणायला लागेल, कारण टेक्नॉलॉजी एका पद्धतीने वापरली जाते. परंतु हेटमायरची बॅटिंग सोडून दे, मी तर हे म्हणतो की ज्या त्यांच्याकडे जी डेप्थ होती, खरंच. होल्डरनी जी बॅटिंग रॉमन केली, पॉवेलनी जी रॉबर्ट बॅटिंग पॉवेलनी केली. जे तडाखेदार बॅटिंग केली, आणि त्यात सुद्धा मला गेल्या 2 मॅचमध्ये, इनफॅक्ट 2.5 मॅचमध्ये वरुण चक्रवर्ती मला फ्लॅट वाटायला लागलाय. काय त्याचा कॉन्फिडन्सचा प्रश्न आहे? नाही प्रकाश, त्याच्यात मला वाटतंय काय, करेक्ट मी इफ आय एम रॉंग, त्याच्या बॉलिंगमध्ये तो एवढा बॉल वळवत नाही.
गुगली किंवा हे वळवत नाही, तो एवढं व्हेरिएशन करतो जे इफेक्टिव्ह ठरतं. त्यांनी जी विकेट काढली शे होपची, त्यावेळेला बॉल बॅट्समनला वाटतं शॉर्ट आहे आणि प्रत्यक्षात तो बॉल अपेक्षेपेक्षा खूप आत पटकन येतो, घुसतो तो आणि LBW किंवा प्लेड ऑन होतो, बोल्ड होतो. असं मी तुम्हाला सांगितलं होतं, आज ते झालेलं होतं. ती लेंथ तो टाकत नाही असं मला वाटतं. तुला काय वाटतं? शक्य आहे आणि तू म्हणतोस ते बरोबर आहे, परंतु मला असं वाटतंय की जी बॉडी लँग्वेज, मला अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराबद्दल बोलू नये, सिनियर प्लेअर आहे आणि बॉलनी मॅजिक करतोच तो, आणि वरुण चक्रवर्ती हे आउटफील्ड मध्ये लपवायचे फिल्डर आहेत रे. आणि मला असं वाटतं की T20 क्रिकेटमध्ये तुम्ही ही रिस्क घेऊ शकत नाही. एखादा फिल्डर ठीक आहे, पण 3 लोक, आणि ते कुठे असतात, टिपिकली बॅट्समनच्या मागे इनर सर्कलला, म्हणजे इकडे तिकडे. म्हणजे अर्शदीप साहेबांनी तर 2 वेळा लंडन ब्रिज करून दाखवलं बॉलच्या वरून. मला म्हणजे हे दिस इज नॉट एक्सेप्टेबल असं मला वाटतं की तुम्ही फिल्डिंग हे हायजीन फॅक्टर आहे, आणि त्यासाठी तुम्हाला प्रत्येकाला जॉन्टी रोड व्हायची आवश्यकता नाही आहे, पण यू नीड टू बी सेफ अँड क्लिअर. अभिषेक शर्माचा कॉन्फिडन्स और लॅक ऑफ इट हा त्याच्या कॅचिंग मध्ये दिसतोय. तो मुलगा इतकी चांगली फिल्डिंग करतो नॉर्मली, पण आज त्यांनी पहिला कॅच अत्यंत सोपा सोडला, म्हणजे जास्तच सोपा होता. परंतु त्याचबरोबर जेसन होल्डर कॅच सोडला, पण बाकीचे कॅचेस वेस्ट इंडिजने सुपर पकडले. 3 कॅचेस. तिसरा कॅच जो होता तो माझ्या मते या मॅच मधला सगळ्यात अप्रतिम कॅच. 195 धावा त्यांनी उभ्या करून दाखवल्या होत्या त्या होल्डर आणि रॉमन पॉवेलच्या. तू म्हणलास तसं पार्टनरशिपनी. आपल्या सुरुवातीचं प्रकाश काय करायचं मला वाटतं आता वेळ आली आहे की अभिषेक शर्माला थोडा वेळ थँक्यू म्हणायला लागणार. करणार नाही ही टीम, कारण आपण गिरे तो भी टांग ऊपर वाली बात आहे. आणि मला वाटतं तुम्ही ईशान किशनला त्यामुळे बाधा झाली आहे की तो जेव्हा ओपन करत होता तेव्हा तो ज्या पद्धतीने बॅटिंग करत होता तो 3 नंबरवरती बॅटिंग करू शकत नाहीये. जर तुम्हाला अभिषेकला तरी परसिस्ट करायचं असेल तर ईशान आणि अभिषेकची जागा स्वॅप करायला लागेल असं माझं मत आहे. ईशान किशनला ओपन करायलाच पाहिजे, आणि ऑफकोर्स संजू सॅमसन त्याच्या बरोबर राहायला पाहिजे राईट लेफ्ट होण्यासाठी. पण कधी कधी वेळ अशी येते ना की टफ कॉल घ्यायला पाहिजे. ती वेळ आलेली, ती वेळ मला वाटतं आता आलेली आहे. कारण लय त्याला सापडत नाहीये आणि प्रयत्न करतोय नाही करतोय याच्यापेक्षा जी घिसडघाई तो करतोय. गेल्या सामन्यामध्ये तुला अर्धशतक करता आलं होतं. अरे अभिषेक शर्मा, या मॅचमध्ये परत तुला सिक्सरची हाव का सुटते? एनिवे, त्याच्यानंतर जे आपण पहिल्यांदा वर्णन केलेलं होतं की एका बॅट्समननी, जसं आपण टेस्ट क्रिकेटला म्हणतो की एका बाजूने तू उभा राहा, वन डे क्रिकेटला म्हणतो विराट कोहली एका बाजूने उभा राहा, तसं आज संजू सॅमसन एका बाजूने उभा राहिला. त्याच्या खेळीमध्ये धोका पत्करण्याचं प्रमाण अत्यल्प होतं. अगदी बरोबर आहे. आणि पहिल्या 15-20 रन नंतर त्यांनी जे सामंजस्य दाखवलं, जो कंट्रोल दाखवला, जी मॅच्युरिटी दाखवली, मी फार मोठी कंपॅरिझन करू इच्छितो इथे, पण मला ह्या त्याच्या इनिंगमध्ये कुठेतरी म्हणजे राहुल द्रविड, सुनील गावस्कर, विराट कोहली ह्या लोकांची जी एक चिवटपणा होता, विदाउट गेटिंग बॉग डाऊन, म्हणजे तो जेव्हा सिंगल घेण्यासाठी पुश करत होता तेव्हा सुद्धा तो बॉल असा वेगाने जात होता. त्यांनी टायमिंग केलं आज बॉलवर, आणि आज त्यांनी खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या देवाला नमस्कार केलाय. आता इथून पुढे तो काय करतो हे सगळं बघायला लागेल. आता प्रकाश, आपण उद्याचं विमान पकडून मुंबईला जातोय, परंतु बऱ्याचशा गोष्टी सुधारण्याची गरज आहे. आपण आत्ता ते बोलायला नको, मुंबईमधनं आपण ते पॉडकास्ट करूया. आणि मला वाटतं की चला, ही महत्त्वाचा एक टप्पा, एक मी पहिल्यापासून म्हणतोय, भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचलाय. आजचा विजय आनंदाचा आहे, समाधान अजून होत नाही. ते समाधान. ह्याच्याच बरोबर 2 महत्वाच्या गोष्टी. 6व्यांदा आपण T20 वर्ल्ड कप मध्ये सेमीफायनलला आलोय, आणि दुसरी गोष्ट हे ज्या धावा केल्यात भारताने चेस करताना वर्ल्ड कप T20 वर्ल्ड कप मध्ये हायएस्ट एव्हर चेस आहे. परंतु फिल्म अभी बाकी आहे. खूप काही एडिटिंग बाकी आहे, खूप काही टेकिंग बाकी आहे, कॅरेक्टर ॲक्टर्सची जरुरी आहे, असं आपण वर्णन करूयात. पण मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल हे आम्हाला जरूर कळवा. फक्त त्याच्याकरता आमचं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट, यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेट आपली मुंबईमधनं. बाय बाय. झुई.